नमस्कार मित्रांनो, माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत रिव्हर्स ऑफ ए गिवन नंबर कशा पद्धतीने प्रोग्राम बनवायचा आहे। त्यासाठी आपण पायथन प्रोग्रामिंगचा यूज करणार आहोत आणि पायथन प्रोग्रामिंगमध्ये हा कोड बनवणार आहोत। ठीक आहे, चला तर मग जाऊया आपण आता नोटपॅड प्लस प्लसमध्ये। नोटपॅड प्लस प्लस तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल। या ठिकाणी मी कोड ऑलरेडी टाईप करून ठेवलेला आहे आणि पूर्णपणे एक्सप्लेनेशनसाठी मी कमेंट्स पण या ठिकाणी मेन्शन केलेले आहेत, जेणेकरून तो कोड कशा पद्धतीने वर्क करतोय हे तुमच्या लक्षात येईल। ठीक आहे, चला तर मग चालू करूया आपण। लाईन नंबर 3 बघा, लाईन नंबर 3 पासून कोड स्टार्ट होतोय। लाईन नंबर 3 ला n इज इक्वल टू इंट इनपुट एंटर द नंबर। ओके, तिथं तुम्हाला कमांड प्रॉम्प्टवरती काय दिसणार आहे, मेसेज एंटर द नंबर। ओके, तो तुम्हाला कमांड प्रॉम्प्टमध्ये मेसेज दिसणार आहे, त्या ठिकाणी तुम्हाला नंबर एंटर करायचा आहे। मग तुम्ही 25, 26, 27, 28 कोणताही नंबर त्या ठिकाणी एंटर करू शकता। ओके, आता या ठिकाणी इनपुटचा यूज केलेला आहे। इनपुटचा यूज का केलेला आहे तर मला कमांड प्रॉम्प्टमधून इनपुट घ्यायचं आहे, त्यासाठी मी इनपुटचा यूज केलेला आहे या ठिकाणी। ओके, आणि इंटचा उपयोग कशासाठी केलेला आहे या ठिकाणी, तर मी मागच्या लेक्चरमध्ये सुद्धा सांगितलं इंटचा यूज का करायचा आहे या ठिकाणी। तर आपण जे इनपुट घेणार आहे कमांड प्रॉम्प्टमधून, ते आपण नंबर कुठलाही टाईप केला तर ॲज ए स्ट्रिंग म्हणून सेव्ह होणार आहे एनमध्ये, ॲज ए स्ट्रिंग म्हणून एनमध्ये सेव्ह होणार आहे। मला तसं नको आहे, मला काय पाहिजेला आहे तो नंबर इंटिजर म्हणून सेव्ह झाला पाहिजे। ओके, त्यासाठी का मला काय करावं लागतं, इंटचा उपयोग या ठिकाणी करायला लागतोय। ओके, तर यालाच आपण टाईप कास्टिंगसुद्धा असं म्हणतो। ठीक आहे, इथंपर्यंत तुमच्या सर्वांच्या लक्षात आलं असेल। ओके, सेकंड लाईनला काय केलेलं आहे, फोर्थ लाईनला रिव्हर्स इज इक्वल टू 4, रिव्हर्स इज इक्वल टू 0। ओके, रिव्हर्सला एक सुरुवातीला व्हॅल्यू घेतली 0। त्यानंतर 6 नंबर लाईनला बघा वाईल लूपचा या ठिकाणी यूज केलेला आहे आणि त्याच्यामध्ये आत काहीतरी लॉजिक लिहिलेलं आहे, ते लॉजिक नंबर रिव्हर्स करण्यासाठी लिहिलेलं आहे। ठीक आहे, आणि लास्टला 11 नंबर लाईनला तुम्ही बघितलं तर प्रिंट हा मेसेज आहे। ठीक आहे, तर प्रिंट मेसेजमध्ये तुम्हाला मेसेज दिसणार आहे रिव्हर्स ऑफ द गिवन नंबर इज, आणि रिव्हर्स जो काय तुम्हाला नंबर तुमचा नवीन मिळणार आहे वाईल लूपमधून तो त्या ठिकाणी येणार आहे आणि तुम्हाला त्या ठिकाणी आउटपुट मिळणार आहे। आता याच्यामध्ये काय करतो या प्रोग्रामिंगमध्ये आपण, तर सुरुवातीला इनपुट आपण समजा 1 2 3 4 दिलं तर त्याचं आउटपुट आपल्याला काय मिळणार आहे 4 3 2 1, म्हणजे सुरुवातीला जो नंबर देईल त्याच्या रिव्हर्स नंबर मला फायनली आउटपुट म्हणून मिळणार आहे। बरोबर, त्यासाठी हा कोड आपण बघणार आहोत। ठीक आहे, तर आता चला मग जाऊया वाईल लूपमध्ये। ओके, वाईल लूपमध्ये 7 नंबर लाईन काय आहे, डिजिट इज इक्वल टू n मॉड्युलस 10। ओके, त्यानंतर 8 नंबर लाईनला आहे रिव्हर्स इज इक्वल टू रिव्हर्स इंटू 10 प्लस डिजिट, आणि 9 नंबर लाईन आहे n इज इक्वल टू n फ्लोर डिव्हिजन ऑपरेटर 10। ओके, अशा पद्धतीने हा कोड वाईल लूपमध्ये आहे। ठीक आहे, आता याच्यामध्ये 2 ऑपरेटर नवीन आले। बरोबर, ॲडिशन, मल्टिप्लिकेशन, सबस्ट्रॅक्शन, डिव्हिजन हे ऑपरेशन तर आपल्याला माहीत आहेत। ओके, पण याच्यामध्ये कुठला ऑपरेशन आलं, मॉड्युलस ऑपरेटर। ओके, मॉड्युलस ऑपरेटर म्हणजे काय आणि फ्लोर डिव्हिजन ऑपरेटर म्हणजे काय हे मी तुम्हाला लगेच समजून सांगतो, त्यामुळे तुमची कन्सेप्ट जी काय आहे ती कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल। तर लाईन नंबर 13 पासून 16 पर्यंत मी लिहिलेलं आहे। ओके, टाईप केलेलं आहे, तर टाईप केलेल्या लाईन्स तुम्ही बघून घ्या आणि मॉड्युलस ऑपरेटरचा यूज कसा करतो हे इथं आपण समजून घेऊया। ठीक आहे, आता तर इथं लाईन नंबर 13ला बघा 1 2 3 4 मॉड्युलस 10। ओके, म्हणजे 1 2 3 4ला आपण जर 10 न डिवाइड केलं तर बाकी किती शिल्लक राहते, रिमाइंडर किती शिल्लक राहते, 4 शिल्लक राहते। ओके, म्हणून त्या ठिकाणी 1 2 3 4 मॉड्युलस 10चा आन्सर काय आलेला आहे, 4 आलेलं आहे। ओके, आता दुसरी व्हॅल्यू 14 नंबर लाईनला बघा 1 2 3 मॉड्युलस 10 इज इक्वल टू 3। बरोबर, म्हणजे 123ला जर 10 न भागलं तर शिल्लक किती राहते, जवळजवळ 3 रिमाइंडर राहते, बाकी राहते। ओके, तर त्याचं आन्सर काय आलं, 3 आलं। आता इथं 12 मॉड्युलस 10 आहे, त्याचा आन्सर काय येणार आहे, 2 येणार आहे। ओके,
आणि 1 मॉड्युलस 10 या ठिकाणी आन्सर काय येणार आहे 1 येणार आहे. ओके, तर अशा पद्धतीने ह्याचा आन्सर आपल्याला मिळणार आहे. मॉड्युलस ऑपरेटर कशा पद्धतीने वर्क करते तुमच्या लक्षात आलं असेल. आता आपण ह्याच्यानंतर फ्लोर डिव्हिजन ऑपरेटर कशा पद्धतीने वर्क करते हे बघायचं आहे. ठीक आहे, तर 1 2 3 4 फ्लोर डिव्हिजन ऑपरेटर 10. ओके, 1 2 3 4 फ्लोर डिव्हिजन ऑपरेटर 10 इज इक्वल टू आन्सर आपल्याला काय मिळालेलं आहे 1 2 3 आन्सर मिळालेलं आहे. म्हणजे जर आपण 1 2 3 4 ला 10 न भागलं तर आपल्याला पूर्ण संख्या किती मिळणार आहे रे 123. 123 गुणिले 10 1230 होते बरोबर. म्हणजे 10 न जेवढ्या संख्येला भाग जातो ती संख्या त्या ठिकाणी घ्यायची आहे. म्हणजे 1 2 3 4 फ्लोर डिव्हिजन ऑपरेटर 10 घेतलं 1 2 3 मिळालं मला, म्हणजे 1 2 3 मिळालं. शेवटचा डिजिट ह्यातनं फक्त शेवटचा डिजिट फक्त काय केला ह्यातनं डिलीट केला. बाकीचं जे लेफ्ट साईडचे जे काय नंबर्स आहेत डिजिट्स आहेत ते डिजिट्स म्हणजे आपला आन्सर असणार आहे. आता फ्लोर डिव्हिजन 1 2 3 फ्लोर डिव्हिजन 10 याचा आन्सर काय येणार आहे शेवटचा डिजिट डिलीट करा 3, आन्सर काय मिळणार आहे आपल्याला 12 मिळणार आहे. इथं 12 मिळालं. ओके, आता 12 फ्लोर डिव्हिजन ऑपरेटर 10 इज इक्वल टू 1 बरोबर. आता इथं पहिला शेवटचे डिजिट डिलीट करा, तुम्हाला काय आन्सर मिळणार आहे रे 1 आन्सर मिळणार आहे. आता 1 मॉड्युलस 10 मध्ये बघितलं तर एकच डिजिट आहे आपल्याकडं 1 बरोबर. तर 1 ला 10 न जर डिवाइड केलं तर काय तर आन्सर 0 पॉईंट समथिंग येईल. ओके, तर 0 पॉईंट समथिंग म्हणजे 0 आन्सर येणार आहे. म्हणजे 1 डिव्हिजन ऑपरेटर 10 इज इक्वल टू काय आन्सर आलं आपलं 0 आन्सर आलं. तर अशा पद्धतीने हे मॉड्युलस ऑपरेटर आणि फ्लोर डिव्हिजन ऑपरेटर काम करतात आणि हे सर्वांच्या लक्षात आलं असेल. मित्रांनो, हे लॉजिक समजणं खूप महत्त्वाचं आहे. जर हे लॉजिक मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्स तुम्हाला समजले तर आणि तरच हा रिव्हरचा प्रोग्रॅम समजणार आहे. आणि या रिव्हरच्या प्रोग्रॅमनंतर अजून एक प्रोग्रॅम मी तुम्हाला सांगणार आहे, तो म्हणजे पॅलेंड्रॉम नंबर. ओके, म्हणजे रिव्हर्स नंबर झाल्यानंतर आपण पॅलेंड्रॉम नंबर काय आहे ते बघायचं आहे. ठीक आहे, त्यासाठी तुम्हाला हा प्रोग्रॅम समजून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. ठीक आहे, तर आता फर्स्ट इटरेशनमध्ये बघूया. आता वाईल लूपमध्ये बघूया कोड कशा पद्धतीने एक्झिक्यूट होतोय ते. n ची व्हॅल्यू इनिशियली सपोज मी किती घेतली n इज इक्वल टू 1 2 3 4 घेतली. n इज इक्वल टू 1 2 3 4. आता मला सांगा 1 2 3 4 ग्रेटर दॅन 0 आहे का रे. 1 2 3 4 ग्रेटर दॅन 0 आहे. म्हणजे ही कंडिशन काय झाली ट्रू झाली. म्हणजे ट्रू जर कंडिशन झाली तर वाईल लूपमध्ये असणारा कोड काय होणार आहे एक्झिक्यूट होणार आहे बरोबर. ठीक आहे, तर डिजिट बघूया लाईन नंबर 7 ला या. आता डिजिट इज इक्वल टू n मॉड्युलस 10. मी आधीच तुम्हाला खाली सांगितलंय की कशा पद्धतीने मॉड्युलस ऑपरेटरचा यूज केला जातो. ओके, 1 2 3 4 मॉड्युलस 10 इज इक्वल टू 4. आन्सर काय आलं इज इक्वल टू 4. ओके, आता रिव्हर्स इज इक्वल टू रिव्हर्स इंटू 10 प्लस डिजिट. सुरुवातीला रिव्हर्सची व्हॅल्यू किती आहे रे 0 आहे. मग या ठिकाणी सुरुवातीला रिव्हर्सची व्हॅल्यू किती येणार आहे 0 येणार आहे. 0 इंटू 10 प्लस 4 इज इक्वल टू आन्सर काय मिळणार आहे आपल्याला 4 मिळणार आहे. ठीक आहे, तर हे फर्स्ट इटरेशनमध्ये आपण बघायला आलेलो आहे. ठीक आहे, आणि लास्ट आहे n इज इक्वल टू n फ्लोर डिव्हिजन ऑपरेटर 10. ओके, म्हणजे 1 2 3 4 फ्लोर डिव्हिजन ऑपरेटर 10 इज इक्वल टू 1 2 3 आपल्याला हे आन्सर मिळालेलं आहे. ओके, आता मला एक सांगा मित्रांनो, तर आपल्याला n ची व्हॅल्यू किती मिळाली फायनली n इज इक्वल टू 1 2 3. आता सेकंड इटरेशनच्या वेळी आपण काय करणार आहे ही n ची नवीन व्हॅल्यू यूज करणार आहे. ओके, n ची नवीन व्हॅल्यू यूज केली. मला इथं सेकंड इटरेशनमध्ये चेक करणार वाईल लूप कंडिशन इथं चेक करणार. n ची व्हॅल्यू आहे 123 ग्रेटर दॅन 0 आहे का रे 123 ग्रेटर दॅन 0 आहे.
0 ही कंडिशन ट्रू झाली, त्यामुळे ह्याच्या आतमध्ये असणारा कोड पुन्हा काय होणार आहे, एक्झिक्यूट होणार आहे. ठीक आहे. तर 123 मॉड्युलस 10 इज इक्वल टू आन्सर काय आलेला आहे, 3 आलेला आहे. आता मागच्या वेळी रिव्हरची व्हॅल्यू किती होती, 4 होती, बरोबर. मग इथं या ठिकाणी काय होणार, 4 × 10 + 3 इज इक्वल टू आन्सर काय मिळणार आहे आपल्याला, 43 आन्सर मिळणार आहे. लक्षात आलं. फक्त इथं तुम्हाला या साईडला दिसतंय ते म्हणजे फॉर्म्युलेस तुम्हाला दिसतात. ओके. त्या ठिकाणी कशा पद्धतीनं कॅल्क्युलेशन आपण करणार आहे हे दिसतं. पण मी कमेंट्समध्ये ग्रीन कलरचा जो काय पार्ट दिसतोय ते सगळ्या कमेंट्स आहेत. कमेंट्समध्ये मी प्रॉपरली मेन्शन केलेलं आहे, प्रॉपरली व्हॅल्यूज टाकून तुम्हाला दाखवलेलं आहे की कशा पद्धतीनं त्या ठिकाणी तुम्हाला आन्सर मिळेल. ओके. तर या ठिकाणी रिव्हर्सची नवीन व्हॅल्यू काय मिळाली, 43 आणि 1 2 3 फ्लोअर डिव्हिजन ऑपरेटर 10 इज इक्वल टू आन्सर काय मिळणार आहे, 12. ओके. मला एनची नवीन व्हॅल्यू काय मिळाली रे, 12 मिळाली. एनची नवीन व्हॅल्यू काय मिळाली, 12 मिळाली. आता मी ही 12 व्हॅल्यू कंडिशनमध्ये चेक करतो, वाईल लूपमध्ये जो काय कोड आहे तो एक्झिक्यूट होणार आहे का नाही ते चेक करायचं आहे. थर्ड इटरेशनमध्ये यांची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 12. 12 ग्रेटर दॅन 0 आहे का रे, 12 ग्रेटर दॅन 0 आहे, बरोबर. ते म्हटल्यानंतर बरोबर आहे कंडिशन म्हटल्यानंतर ट्रू आहे म्हटल्यानंतर त्याच्या आतमध्ये असणारा कोड काय होणार आहे, एक्झिक्यूट होणार आहे. ठीक आहे. मग त्याच्यासाठी 12 मॉड्युलस 10 इज इक्वल टू आन्सर काय येणार आहे, 2. आता इथं जुनी रिव्हर्सची व्हॅल्यू होती 43. 43 × 10 + 2 इज इक्वल टू 432. ओके. तर आन्सर काय मिळालं, 432. म्हणजे नवीन रिव्हर्सची व्हॅल्यू झाली 432 आणि 12 डिव्हिजन ऑपरेटर 10 इज इक्वल टू काय मिळालेला आहे आन्सर मला, 1 मिळालेला आहे. ओके. तर अशा पद्धतीनं आपल्याला नवीन एनची व्हॅल्यू मिळालेली आहे 1. ओके. तर एनची व्हॅल्यू 1 मिळाले. मी चौथ्या इटरेशनसाठी चेक करतो, चौथ्या इटरेशन होणार आहे का नाही त्याची चेक करतो. 1 ग्रेटर दॅन 0 आहे का रे, 1 ग्रेटर दॅन 0 आहे, म्हणजे चौथं इटरेशन या ठिकाणी होणार आहे. लक्षात आलं. म्हणजेच या ठिकाणी 1 मॉड्युलस 10 इज इक्वल टू आन्सर काय मिळणार आहे, 1 मिळणार आहे. त्यानंतर आता मागची रिव्हर्सची व्हॅल्यू होती 432. ती रिव्हर्सची व्हॅल्यू मी या ठिकाणी नवीन फॉर्म्युलामध्ये यूज करणार आहे चौथ्या इटरेशनसाठी. 432 × 10 + 1 इज इक्वल टू आन्सर काय मिळालं, 4321 आणि 1 फ्लोअर डिव्हिजन ऑपरेटर 10 इज इक्वल टू 0. आपल्याला आन्सर मिळणार आहे n इज इक्वल टू 0. नवीन यांची व्हॅल्यू किती मिळाले, 0. आता मला सांगा 5th इटरेशनसाठी मी ही कंडिशन चेक करणार, n इज इक्वल टू 0 आहे का नाही आहे. n ग्रेटर दॅन 0 पाहिजे आपल्याला, तर आणि तरच ती कंडिशन ट्रू होणार आहे. आता n 0 आहे, 0 ग्रेटर दॅन 0 ही कंडिशन ट्रू आहे का फॉल्स आहे, फॉल्स आहे. ओके. म्हणजे आपल्याला वाय लूपमध्ये असणारा कोड एक्झिक्यूट होणार नाही, म्हणजे 5th इटरेशन एक्झिक्यूट होणार नाही. मग चौथ्या इटरेशन म्हणजेच फायनल इटरेशनमध्ये मला व्हॅल्यू किती मिळाली रे, रिव्हर्सची 4321. आता 11 नंबर लाईनला आपण प्रिंट कीवर्डचा यूज करून रिव्हर्स ऑफ द गिवन नंबर इज रिव्हर्स, म्हणजे या रिव्हर्सच्या ठिकाणी तुम्हाला किती व्हॅल्यू मिळणार आहे, 4321. म्हणजे तुम्ही बघू शकता की सुरुवातीला व्हॅल्यू आपल्याला दिलेली घेतलेली आपण 1 2 3 4, फायनली आपल्याला आन्सर मिळालेला आहे 4321. आता हा प्रोग्राम आपण समजून घेतला. आता हा प्रोग्राम आपण कमांड प्रॉम्प्टच्या साहाय्यानं काय करणार आहोत, एक्झिक्यूट करणार आहोत. ठीक आहे. चला तर मग सेव्ह करून घ्या प्रोग्राम. पहिल्यांदा प्रेस Ctrl+S. ओके. आता पायथन कोडिंग, गो टू द डेस्कटॉप. हिअर माय फोल्डर इज पायथन कोडिंग. इन पायथन कोडिंग आता मला रिव्हर्स नाव द्यायचं आहे त्या फाईलला, म्हणून इथं रिव्हर्स दिलेलं आहे, ऑलरेडी आलेलं आहे. ऑलरेडी फाईल नेम सेव्ह म्हणतो. ओके. आता प्रोग्राम माझा सेव्ह झालेला आहे. ठीक आहे. चला तर मग त्या फोल्डरमध्ये जाऊया ज्या ठिकाणी आपण प्रोग्राम सेव्ह करून घेतला आहे. तर रिव्हर्स या ठिकाणी तुम्हाला दिसतंय की फाईल सेव्ह झालेली आहे आणि त्या फाईलमध्ये आपला प्रोग्राम
आहे. आता हा रन कसा करायचा, या ठिकाणी मला कमांड प्रॉम्प्ट ओपन करायचा आहे. कमांड प्रॉम्प्ट ओपन करताना काय करायचं, तर तुम्हाला इथं पाथ दिसत आहे, दिस PC डेस्कटॉप ऑनलाईन यूट्यूब लेक्चर पायथन कोडिंग, त्या पाथवरती एंटर करायचं. पाथवरती एंटर केल्यानंतर CMD टाईप करा, CMD प्रेस एंटर. ओके, तर एंटर प्रेस केल्यानंतर तुम्हाला कमांड प्रॉम्प्ट ओपन झालेला दिसेल. इथं तुम्हाला दिसतंय की ऑनलाईन यूट्यूब लेक्चर्स पायथन कोडिंग हा पाथ इथे या ठिकाणी तुम्हाला दिसतोय. आता पायथन रिव्हर्स जो काही फाईल आहे ती रन कशी करायची, तर पायथन reverse.py. आता बाळांनो मी इथं लक्ष देऊन तुम्ही बघितलं असेल तर तुम्हाला लक्षात येईल की R टाईप केलं आणि जस्ट मी टॅब प्रेस केलं तर ते पूर्णपणे नाव त्या ठिकाणी तुम्हाला ॲटोमॅटिक मिळालं. तर टॅबचा यूज अशा पद्धतीने आपण करू शकतो. ठीक आहे, रिव्हर्स ऑफ ए नंबर बघूया. एंटर करतो, एंटर द नंबर 1 2 3 4 हा नंबर मी एंटर केला. रिव्हर्स ऑफ द गिवन नंबर इज 4 3 2 1 म्हणजे आपला प्रोग्राम व्यवस्थित वर्क करत आहे. म्हणजे कुठलाही नंबर घ्या, कितीही अंकी तुम्ही नंबर घ्या, तो नंबर तुम्हाला रिव्हर्स मिळणार इथं आहे. ठीक आहे, एकदम सिंपल प्रोग्राम आहे. फक्त लॉजिक तुम्हाला समजून घ्यावं लागतं. ते लॉजिक एकदा का तुम्हाला समजलं की ह्याच्या रिलेटेड अजून एक 4-5 प्रोग्राम आहेत ज्या प्रोग्राममध्ये आपण अशा पद्धतीचं लॉजिक यूज करणार आहे, तर ते सुद्धा प्रोग्राम तुम्हाला इझिली समजून जातील. ठीक आहे, तर आजच्या लेक्चरमध्ये एवढंच. तुम्हाला हा माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ लाईक करा. तसेच मी अजूनही व्हिडिओ टाकलेले आहेत माझ्या यूट्यूब चॅनलवरती, ते व्हिडिओसुद्धा तुम्ही बघू शकता. आणि प्रत्येक व्हिडिओ लाईक करून ठेवा जेणेकरून मलाही प्रोत्साहन मिळेल की मी अशा पद्धतीचे व्हिडिओ बनवू शकेन. ओके, तर आजच्या लेक्चरपुरतं एवढंच. थँक्यू, बाय बाय.